आवाज येतोय आता सर्वांना? आवाज येतोय का सर्वांना? मध्ये थोडा प्रॉब्लेम आला होता. हो स्क्रीन दिसत? हो मॅम मॅम हो येतोय मला हो मॅम प्रश्न मॅम समजले आवाज का? येत आहे, स्क्रीन दिसत नाही. हो नाही मॅम दिसत आहे. बरं, हो स्क्रीन मॅम पुन्हा एकदा दाखवते. स्क्रीन दाखवते. हो आवाज माझा क्लिअर येतो ना सर्वांना? आता दिसत असेल. बरं, हे जे दोन प्रश्न तुम्हाला मॅम समजले का? हा बोला बोला. काय म्हणणं आहे? प्रश्न समजले का? दोन्ही प्रश्न समजले का? हो मॅम बरं. आपले जे प्रश्न चालू आहेत ते आता कंटिन्यू करायचे आपण. तुम्ही सराव परीक्षा घेणार सराव परीक्षेचे प्रश्न मी उद्या घेणार आहे. आज हे प्रकरणामधले घेणार आहे. मी काल एक प्रश्नपत्रिका दिली होती, त्यामधले फक्त कठीण प्रश्न घेणार आहे. आणि पुस्तकातले सुद्धा मला वाटते आपण कठीणच जर घेतले तर लगेच घेते. मॅम हा बोला. मॅम हा, हॅपी टीचर्स डे थँक्यू. आता सुद्धा सांगा, जर तुम्हाला फक्तच कठीणच प्रश्न घ्यायचे असेल तर कठीण घेऊया. लगेच जे सराव प्रश्नपत्रिका मी तुमच्यासाठी पाठवली होती तर त्यामधले लगेच प्रश्न घेता येतील. मॅम प्रश्न घ्या टीचर्स डे थँक्यू. हे घेऊयात का मग? यातले फक्त कठीण वाटणारे प्रश्न तुम्ही सांगा. तुमची तयारी असेल ना फक्त कठीण प्रश्नांची, तर आजच टॉपिक पण संपेल आणि लगेच आपल्याला मी जी काही प्रश्नपत्रिका दिलेली होती त्यातले लगेचच प्रश्न घेता येतील. आपण मला वाटतं 14 पर्यंत कंटिन्यू घेतले होते. 14 पर्यंत कंटिन्यू घेतले होते. मॅम किती प्रश्न आहेत पाहूयात आपण. जवळजवळ प्रश्न आहेत 35 आणि आपले झाले 14. काय करायचं सांगा? सरळ घ्यायचे की कठीण घ्यायचे? मॅम घेऊया मॅम वाले पण कठीण आहेत. घेऊया. मॅम कठीण घेऊ. मॅम कठीण घेऊया आपण सगळेच घेऊया मॅम कठीण घ्या. मॅम कठीणच घेऊया आपण सगळे आणि घेऊया सर्व घेऊया म्हटल्यानंतर वेळ जातो ना. घ्यायचं काहीच नाही. मॅम कठीणच घ्या. मॅम कठीणच घ्या मॅम चालतील का सर्वांना कठीणच घेतले तर? तुमचाही टॉपिक लगेच संपेल. आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल कठीण प्रश्नांवरती आणि लगेच आपला मॅम नवीन आपण टॉपिक याच्यानंतर कोणता टॉपिक घेणार आहोत? मॅम कठीण त्यानंतर प्रश्न गणित घ्या. होईल आपलं. गणित होईल, स्कॉलरशिपचं गणित होईल. बरं सांगा, यामधले कठीण 14 पर्यंत पाहिलेले आहेत आपण. 15 पासून कठीण वाटणार आहे. तुम्ही थोडासा प्रयत्न करा. प्रयत्न केले की तुम्हालाही सोपे जातील. एक ट्रिक समजते की तुम्ही सुद्धा थोडं आळस कमी होईल. मी जर सर्वच प्रश्न घेत राहिले तर तुमचा आळस हा कधीच नाही थांबणार. ओके, 14, 15, 16, 17 मुग्धाचे जवळजवळ सर्वच आहेत. 16 व 16, 17, 18ला स्किप केले. नंतर 20, 23, 7 आणि 8. 7, 8 हे झालेले होते. आता हे मागचे प्रश्न नाही होणार. रेकॉर्डिंग मध्ये आहेत. मी रेकॉर्डिंग दिलेली आहे तुम्हाला. रेकॉर्डिंग मध्ये प्रश्न होतील. 15, 16, 14च्या पुढचे सर्व होतील. आणि एकदम व्यवस्थित घेतलेले आहेत की असे घाई गडबडीमध्ये काहीच नाही शिकवलेले. 14 पर्यंत झालेलं होतं पण तरी सुद्धा 14 येतं की 14, 15, 24. यामध्ये 24, 35 एक नवा आणि 34. ओके, 22 आणि 25. 14, 16, 15. ओके आहे 14, 16, 15. ओके, आले कठीण प्रश्न आले. ओके, साईराजला कोणतंच नाही आडले, फक्त 24 नंबर्स आडलाय का? काय होईल की आपण जर कठीणच घेत राहिलं ना तर तुम्हाला कठीण वाटणारे प्रश्न पण व्यवस्थित समजतील आणि लवकरच आपला नवीन टॉपिक सुरू करता येईल आपल्याला. तिथेच सोप्या प्रश्नांमध्ये नाही खेळत बसायचं आपल्याला. थोडीशी आपल्याही बुद्धीला चालना हवी ना. आपण थोडस नवनवीन शिकलं पाहिजे. जास्तीत जास्त काहीतरी काम केलं पाहिजे. जेवढं तुम्ही जास्तीचा घरचा अभ्यास करणार तेवढं तुमच्या बुद्धीला सुद्धा चालना मिळणार आहे. आपल्याला लगेचच नवीन शिकायला मिळणार. नाही तर एकच टॉपिक आपला 8 ते 10 दिवस जातोय.
परत जाई नका, पण तो जर तेवढा मोठा असेल आणि तेवढा महत्वाचा असेल, येतच नाही तुम्हाला, तर घेणं ठीक आहे. पण विनाकारण 10 ते 15 दिवस एक टॉपिक केला तर मग पुढचं टॉपिक आपण कधी घेणार ना? ओके, पाहूया 14वा प्रश्न पहा. तुमचे जे जे आता आलेत मला कठीण प्रश्न म्हणतात, तर ते कठीण प्रश्न आपण घेऊयात. त्यानंतर जर काही डाऊट असेल तर ते घेऊयात. 11, 12 आणि तुमच्यापैकी जर काही प्रश्न वेगळे असतील तुमच्या पुस्तकामधले, तर ते प्रश्न मला ग्रुपवरती पाठवून ठेवा. ते प्रश्न ग्रुपवरती पाठवून ठेवा. ते सर्वात शेवटी प्रश्न आपले होणार आहेत. शक्य झालं तर आज, नाही झाले तर उद्या मात्र नक्की होतील. कुठलाही प्रश्न तुमचा कठीण वाटणारा शिल्लक राहणार नाही. 11, 12, 16, 52, त्यानंतर प्रश्नचिन्ह 92 आणि 96. बरं, आता हा प्रश्न आपण काल सोडवलेला होता. पुन्हा एकदा घेऊया. एक मिनिट, थोडस पेन व्यवस्थित चालतंय. चालेल. आता काय केलेलं होतं पहा, याच संख्येमध्ये दशक स्थान, एकक स्थानचा जो काही वर्ग आहे, एकक स्थानच्या अंकाचा वर्ग दिलेल्या संख्येमध्ये मिळवलेला होता. जसं की हा 1चा वर्ग केला होता, या 2चा वर्ग केला होता, 6चा वर्ग, म्हणजे आहे त्या संख्येमध्ये तो वर्ग मिळवला. जसं की आता 11 अधिक 1चा वर्ग, 11 अधिक 1चा वर्ग, इकडे जागा जरा कमी पडेल का? इकडे लिहूयात आपण. 11 अधिक 1चा वर्ग, 11 प्लस 1 स्क्वेअर, हा होतो 12. 11चा वर्ग हा 11 नाही, सॉरी, 11 आणि 1चा वर्ग एकच, 11 आणि 1 झाले 12, म्हणजे आपल्याला हे पुढचा नंबर मिळून गेला. आता सेम हाच नंबर घ्यायचा आहे. 12 मध्ये एकक स्थानचा जे काही 2 आहे तर त्याचा वर्ग मिळवायचा आहे. 12 अधिक 4 हे झाले 16. पहा, मिळाला का हा पुढचा 16. याच प्रकारे पुढे जायचं. 16 अधिक 6चा वर्ग, एककाचा वर्ग आपण दिलेल्या संख्येमध्येच मिळवतो. 16 अधिक 36, 6चा वर्ग 36 होतो. 16 आणि 36 हे 52 होतात, जे की पुढे दिलेले आहेत. पुन्हा असं जायचंय पुढे. 52 अधिक 2चा वर्ग, 52 अधिक 2चा वर्ग होतो 4. 52 आणि 4 हे होतात 56, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेले आहेत. आपण तेच पुढे कंटिन्यू करूयात. मग आता हा इथे आपल्याला नंबर मिळाला 56. पुढे याच पद्धतीने आहे का ते सुद्धा आपण क्रॉस चेक करून पाहूयात. या अपेक्षित उत्तर इथे मिळालं. त्यानंतर 56 अधिक 6चा वर्ग आता यामध्ये मिळवावं लागेल. 56 अधिक 36 हे झाले 92. या 92 मध्ये सुद्धा तसंच, 92 अधिक 2चा वर्ग, 92 मध्ये जर 2चा वर्ग हा 4 मिळवला तर 96 होतो. आता हे आलेत का पुढचे पुढचे नंबर तुम्हाला मिळत गेलेत, म्हणजे आपल्याला अपेक्षित होतं पर्याय क्रमांक 2 ते मिळालं. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. 12/7, 10/7, 8/7 आणि 6/7. निरीक्षण केलं तर तुम्हाला हा समुच्छेद अपूर्णांक असल्याचं दिसेल. पहा, सर्वांचे छेद सारखे, जेव्हा छेद सारखे असतात त्याला समच्छेद अपूर्णांक म्हटलं जातं. आता इथे -2, पुन्हा -2, पुन्हा -2 आणि -2. 6 मधून 2 ला कमी केलं तर 4 मिळाले असते आणि छेदातला 7 आहे असा मिळाला असता. पर्याय क्रमांक 4. ओके, या प्रकारे हे उत्तर मिळालं असतं. बोला, मुग्धा आणि विराज काय म्हणणं आहे? मॅम समच्छेद म्हणजे सर्वांचा छेद सारखं असणारे. आता याला म्हणायचं मॅम समच्छेद म्हणजे लाईक आपण ना. काय? हो, लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे सममूल्य, लाईक. हा, आता याला काय म्हणायचं? हा आहे छेद. वरचा जो आहे रेषेच्या वरच्याला म्हणायचं छेद, म्हणजेच न्यूमरेटर. आणि जो छेद आहे 7 आहे, प्रत्येकाचा छेद 7 आहे. रेषेच्या खालचा असतो छेद, त्याला डिनोमिनेटर म्हटलं जातं. न्यूमरेटर आणि Like आपण. डिनोमिनेटर. हा, हे अंशछेदामध्ये याला अपूर्णांक म्हणायचं. असं रेषेच्या वरती आणि खाली लिहिलं की अपूर्णांक असतात. बरं, हे समजलं सर्वांना? प्रश्न क्रमांक 16 पाहूयात.
चॅट बॉक्स मध्ये सांगत जा. ओके, येस ऑर नो. कठीण वाटतंय ना? ओके, नाही. 16चं 2 म्हणणं आहे. ओके, 16चं 2 आलं. आपण चेक करून पाहूयात, क्रॉस चेक करूयात. आता इथे जर नीट पाहिलं अंश आणि छेदाचं, तर 1 अधिक 2 झालेला आहे. या 2 मध्ये 1 मिळवला, हा 3 झाला. 3 मध्ये 1 मिळवला, हे 4 झाले. 4 मध्ये आता 1 मिळवणं अपेक्षित होते, म्हणजे 5 झाले. आता इकडे +2 झाला, पुन्हा +4 झाला. आता इथे 4च्या दुप्पट 8 होतो आणि 8च्या दुप्पट होतो 16. म्हणजे इकडे दुप्पट दुप्पट होऊन गेलेला आहे. 2च्या दुप्पट 4, 4च्या दुप्पट 8, 8च्या दुप्पट 16. 16 मध्ये 16 मिळवले, तर आता इथं 32 पाहिजे होते. आहेत का 32? आहेत. पर्याय क्रमांक 1. 16चं 1 असायला हवं होतं. पर्याय 2 येत होतं. 2 नाही होणार. पर्याय क्रमांक 1 व्यवस्थित आहे, ते जुळतं. क्रॉस चेक करत जावा नंतर. बोला दिया. 8 वाजून 5 मिनिटं झाले, 10 वाजून 10 मिनिटं झाले, 12 वाजून 15 मिनिटं झाली, आणि 14 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. दियाचा माईक ऑन आहे आणि शिवेंद्र राजेंचा सुद्धा माईक ऑन आहे. मॅम आपण जो त्याच्या आधी 14 व्यक्त का 15 व्यक्त केलं बघा समानछेदचं, त्याचे सर्व अपूर्णांक अंशाधिक होते. हो, माझ्याकडून चुकून कसं आहे? ओके, चुकून झाला मग होता. मॅम पर्याय क्रमांक 2 ही येऊ शकतो. हा, पर्याय क्रमांक 2. बरं, पाहूयात आपण. सर्व अंशाधिक. बरं, अंशाधिक म्हणून पर्याय 2, अंशाधिक म्हणून पर्याय 2 तसं म्हणणं आहे, पण त्यांच्यामध्ये फरक अगदी स्पष्ट आहे ना. फरक अगदी पाहता क्षणी लक्षात मग येतो. मी मॅम पर्याय क्रमांक 2 हे जे अंशाधिक प्रमाण टाकलेलं. ओके, बरं, तुम्ही एकदा आन्सर केला चेक करा. पर्याय 4 बरोबर आहे की 2 बरोबर आहे? आन्सर केला चेक करा. जे आन्सर केला असेल ते घ्या. 17वा प्रश्न पहा. 8 वाजून 5 मिनिटं, 10 वाजून 10 मिनिटं, 12 वाजून 15 आणि 14 वाजून 20 मिनिटं, यामध्ये काय बसेल पुढे? 16 वाजून 25 मिनिटे. 16 वाजून 25 मिनिटे. पाहता इथे तास आणि मिनिट यांच्यामध्ये संबंध कशा प्रकारचा आहे? इथे तासांमध्ये पहा +2 तास झालेले आहेत. इथे 10 वाजलेत, आता पुढे 12 वाजलेले आहेत, म्हणजे +2 तास झाले. पुन्हा +2 तास झाले, तर इकडे +2 तास जर केलं तर ते होतात 16. आता मिनिटांच्या बाबतीमध्ये पाहूयात आपण. मिनिटांमध्ये काय होतंय? इकडे 5 मिनिट आहेत, इकडे 5 मिनिट आता प्लस झालेत, वाढलेत. 10 मिनिट आहेत, तर इकडे आता आणखी 5 मिनिटं वाढली. 15 मिनिटं झाली. 15 मिनिट आहेत, आणखी 5 मिनिट वाढली. 20 मिनिटं झाली. आता आणखी 5 मिनिटे वाढतील आणि होतील 25 मिनिटं, म्हणजे 16 वाजून 25 मिनिटं अपेक्षित आहेत. 16:25 हे झालेले आहेत पर्याय क्रमांक 3 मध्ये. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कालच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न होते का? 25 मार्काची होती ती. अरे, ती प्रश्नपत्रिका जवळजवळ झाली, ते प्रश्न सर्वच. काल नाही, परवाच्या कालच्या प्रश्नपत्रिकेमधले कठीण प्रश्न घेऊयात ना नंतर. हे अगोदर पुस्तकातले, हे पुस्तकातले झाले ना, आज जरी झाले तरी लगेचच माझ्याकडे प्रश्नपत्रिका तयार आहे. स्पष्टीकरण लगेच म्हटलं तरी घेऊयात. हे अगोदर तुमचे कठीण प्रश्न होऊ द्या. बरं, 15, 16, 17 ही सलग होते. 18वा नव्हता कोणाचाच, 19 नंबरचा आहे. आता या 18 मध्ये लगेचच लक्षात येतं की दुप्पट दुप्पट होत गेलेलं होतं. 12 मध्ये 24, 12च्या दुप्पट 24, 24च्या दुप्पट 48, नंतर 96. इथं 96च्या दुप्पट करायचे होते 18ला. आता 19 नंबर पहा. 11, 24, 39 आणि 416. आता इथे जर नीट निरीक्षण केलं असं, जर 2 गट केले तर तुम्हाला लक्षात आलं असेल. पहा काय कसला प्रकार आहे हा. 1चा वर्ग 1 येतो, 2चा वर्ग हा 4 झाला, 3चा वर्ग हा 9 आहे, 4चा वर्ग इथे 16 दिलेला आहे. मग 5चा वर्ग 25 कुठे दिला? इथे आहे. 5चा वर्ग हा 25. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं.
व्हेरी गुड. सर्वांचं येत होतं. बरं मला सांगा, मग हे पुस्तकातले प्रश्न नव्हते तुमचे नक्की? मुग्धा, हे प्रश्न येत होते का? मॅम मला घ्या समजलं नाही. मी कोणता नाही समजला प्रांजल? मॅम पी म्हणजे कोणत्या 18 अंकाची नाही रोमन समजला संख्या का? होते? काय नाही, 18 मध्ये दुप्पट ती दुप्पट कोणत्या झाले. गुणिले संख्याची 2 रोमन पुन्हा संख्या गुणिले होते? 2. मला तुमचं बोलणंच कळत नाही. ती तुम्ही काय करता? ती एकत्र बोलता. कोणत्या संख्येच्या दुप्पट आहे? आता 96च्या दुप्पट ती कोण कोणत्या होतं? संख्येची दुप्पट 96च्या संख्या आहे? दुप्पट 192 झाले. 96च्या दुप्पट करायचे होते. पर्याय मॅम पी पहिला. म्हणजे कोणती रोमन संख्या होते? फी म्हणजे 5 होतो. मॅम पी म्हणजे 8. फी म्हणजे 5 आहे. फी म्हणजे 5. पी नाही मॅम पी. समजला ही ही रोमन संख्या नसते. कोणतीच नसते रोमन संख्या. ही ही रोमन समजला नाही. संख्या नाही. कोणता नाही समजला? 17वा आणि 18वा. 17 आणि 18 एवढे सोपे प्रश्न नाही समजले. पहा आता 17 आणि 18 पुन्हा एकदा लक्ष द्या. ही घड्याळातल्या वेळ आहेत. या घड्याळामधल्या वेळ आहेत. पहा जर नीट निरीक्षण केलं की नाही, 8 वाजून 5 मिनिट, 10 वाजून 10 मिनिट, 12 वाजून 15 मिनिट आणि 14 वाजून 20 मिनिट. 2-2 तासांनी तास वाढलेले 24 तास हे घड्याळानुसार लक्षात ठेवा वाटल्यास. कारण इथे आपल्याला 12च वाजतात. 12 नंतर इथे 14, मग 16. हे अशी घड्याळामध्ये वाढतात ते 24 ताशीमध्ये. इथे 8 मध्ये 2 मिळवले तासांमध्ये 10 झाले. एवढाच विचार करायचा आहे. या 10 मध्ये 2 मिळवले हे 12 झाले. पुढच्या नंबरच्या पाहू नका. आता इथे पुन्हा तासांमध्ये आणखी 2 मिळवले 14 झाले. 14 मध्ये आणखी 2 मिळवले 16 झाले. म्हणजे आता तास मिळाले. मिनिट कसे मिळवायचे पहा. मिनिट आहेत आता ही. 5 मध्ये आणखी 5 मिळवले तेव्हा हे 10 झाले. 10 मिनिटांमध्ये आणखी 5 मिनिटं मिळवली तेव्हा हे 15 मिनिटं झाले. आणखी 5 मिनिटं मिळवले 20 झाले. आणखी 5 मिळवले 25 झाले. 16 वाजून 25 मिनिटं झाले. पर्याय क्रमांक 3. आणि 18 मध्ये फक्त असं दुप्पट केले. पहिली संख्या आहे ना 12. 12च्या दुप्पट म्हणजे 12 गुणिले 2 24 झाले. जी संख्या मिळाली ती घेतली. पुन्हा गुणिले 2 केलं. 24 दुने 48 मिळाला. 48ला घेतलं त्याच्या दुप्पट केले म्हणजे गुणिले 2 केलं. 48च्या दुप्पट होतं 96. 96 मिळालं. 96ला घेतलं गुणिले 2 केलं. 96 गुणिले 2 झाले 192 म्हणजे पर्याय क्रमांक 2. याप्रमाणे हे उत्तर होतं. तुमचे आहेत ना जवळजवळ सर्वच प्रश्न येतात. मला तर वाटतं तुमचे सर्वच घ्यावे. तुम्ही काही व्यवस्थित तर सांगत नाही. आता या प्रश्नांमधले विचारले तर सांगितलेत प्रश्न प्रश्नपत्रिकेमधले उत्तरही बरोबर देत आहे. म्हणजे असं केलं तर काहीच नाही होऊ शकत. घ्या सर्वच प्रश्न घेऊयात. 20 पर्यंत झाले ना? वा राहिला. 19वा घेऊयात. 19 नंबरचा पहा. 11, 24, 39, 416. नाही हा पण झाला. हा इथेच पुढं वर्ग दिलेला आहे पहा. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, हा 3चा वर्ग 9, इथे 4चा वर्ग दिलाय 16, इकडे 5चा वर्ग 25. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. 13, 17, 25, 32, 37, 47, 48. यामध्ये काय येईल क्रमाने? ओके, तुझा एकही नाही. तुझीच यादी पाहिली होती मुग्धा मी मोठी, पण ती प्रश्नपत्रिकेतली होती. कधी सांगायची तू? बर, पहा आता इथे जर नीट निरीक्षण केलं तर 13 दुने 26, 26 वजा 1 25 झाले. नाही असं नाही जुळणार आहे. 25 पण नाही. आपल्याला थोडीशी आणखी वेगळी ट्रिक काही वापरता येते का पाहू. या 13 मध्ये 3 आणि 1च्या बेरीज केली. 3 आणि 1 4, 4 आणि 3 17.
7 आणि 1 8 15 7 आणि 1 8 17 आणि 8 25 हा इथे जुळतंय पहा आता आपण कसं येऊ शकतं ते पाहूयात. आहे तीच संख्या घ्यायची आणि त्याच संख्येची बेरीज या संख्येमध्ये मिळवायची. पहिला 13 आहे ना, हा 13 घेतला. 13 मध्ये अंकांची बेरीज 13 मधल्या अंकांची बेरीज मिळवायची 1 अधिक 3 म्हणजेच हे किती झाले 13 अधिक 4 13 अधिक 4 झाले हे 17. मग असा 17 घ्यायचा 17 मध्ये या अंकांची बेरीज करायची 17 मधल्या अंकांची 1 आणि 7 तर 17 अधिक 8 झाले हे झाले 25. हा पुढचा नंबर मिळत गेला 25 मिळाला 25 मधल्या अंकांची बेरीज 2 अधिक 5 म्हणजेच 25 अधिक 7 झाले 25 आणि 7 हे झाले 32. पुढचा नंबर मिळाला मग 32च्या बाबतीत तसंच 32 अधिक 3 अधिक 2 मग 32 आणि 2 हे 5 होतात 37 झाले. त्याच प्रकारे 37 मध्ये अंकांची बेरीज 37 अधिक 3 अधिक 7 हे 10 होतात 37 अधिक 10 हे झाले 47. 47 मध्ये 4 अधिक 7 47 अधिक 11 हे झाले 58. आता शेवटचं बघायचं आहे 58 अधिक आता हे जर तुम्हाला व्यवस्थित समजत असेल ना तर मग आपल्याला 1 2 काढले की डायरेक्ट शेवटीकडे जायचं 58 अधिक 5 अधिक 8 एवढं जरी केलं असतं तरी समजलं असतं पण आता एक कुठून तुम्ही मध्येच का स्किप केलं त्याच्यामुळे मी घेतलं थोडं पूर्ण 58 अधिक 13 58 आणि 13 यांची बेरीज करायची ही बेरीज होते 71. पर्याय क्रमांक 4. प्रश्न समजतोय का सर्वांना यामध्ये येत आहेत का काही कुणाला डाऊट हे शिकवलेलं समजतं का सर्वांना ओके व्यवस्थित समजतंय मॅम यात किती प्रश्न आहेत? 35 प्रश्न आहेत 35 प्रश्न आहेत आता पुढचा आणि मग आज प्रश्न क्लास 7:15 का झाला? आज मला थोडा उशीर झाला ना 7 होणार होते पण मला उशीर लागतो 1-2 दिवस झाले रोजच हा बोला मैम हमारा आजच्या वापस नव्या मॅम आपल्याला 7 तारखेला गणपतीची सुट्टी असणार ना? हो घेऊयात ना सुट्टी त्या दिवशी घेऊयात सुट्टी मला पण काम राहील त्या दिवशी घेऊयात सुट्टी गणपतीच्या दिवशी मैम हमारा गणपतीच्या दिवशी पण राहील आणि ज्या दिवशी गौरी आगमन आहे त्या दिवशी आणि जेवणाच्या दिवशी पण राहील आता या आठवड्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 3 सुट्ट्या राहतील शनिवारची पण असेल मंगळवार बुधवार पण राहील हैप्पी टीचर्स डे मैम थँक्यू आता रविवार आणि गौराई बुधवार आमच्याकडे मॅम? पण असल्यामुळे मला इथे तयारी वगैरे रविवार करावी बुधवार लागते. काय गौरी येते त्या दिवशी गौरी दुपारी सुट्टी राहणार शनिवार त्याबरोबर मंगळवार आणि बुधवार मैम दोन्ही दिवस हा बोला बोला स्वराज मैम आहे मॅम यात येत नसलेले प्रश्न घेऊया ना नुसतं फक्त म्हणजे आपल्याला लवकर लवकर होईल. हो मग मी तेच म्हटलं होतं पण तुमचे प्रश्नच येत नाहीयेत मला प्रश्न अगोदर मुद्दाने टाकले पण ते सर्व प्रश्नपत्रिकेमधले तुम्ही सांगा अजूनही माझी तयारी तुम्ही सांगा यानंतर कुठले प्रश्न तुम्हाला कठीण वाटतात तेच घेते मॅम मला फक्त 24 वाटला होता बाकी सर्व बरोबर आलते फक्त 24वा बरं तुम्ही आता लगेच ओरली सांगा हा 24वा त्यानंतर आणखी कुठला मॅम 23 23वा ओके 23 आणि 24 त्यानंतर सर्व आले होते का 22 22 आणखी 25 25 बरं. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते म्हणजे तुम्हाला वाटल्यास आठवतील तुम्ही जर प्रयत्न केले तुमचे जेवढे जास्तीचे प्रयत्न तेवढे तुमचे प्रकरण सुद्धा फास्ट होणार आहेत हा 25 27 का 28 होता का 27 29 पण आहे समजलं 28 आणि 29 ओके त्यानंतर आहेत का आणखी काही प्रश्न कोणाचे ओके मग घेऊयात का एवढेच प्रश्न चालेल ना सर्वांना सोपे मॅम, सोपे प्रश्न आहेत
सर्व कळाले. हो ओके. बरं पहा आता 22वा पाहूयात आता अगोदर. यामधला जवळचा आहे 22वा. माईक मी कोणाचे म्यूट करत नाही, पण तुम्ही स्वतः म्यूट करायचे म्हणजे तुम्हाला अनम्यूट स्वतःच करता येतील. जर तुम्ही गोंधळ म्यूट स्वतः करता व्यवस्थित तर मला म्यूट करण्याची गरज नाही पडत आहे. 3, 4, 7, 10, 15, 22 आणि 21. हा बोला. मॅम मला आजचा प्रश्न द्या. कोणता? 18वा. 18वा. ओके, स्वराजचा 18वा. 18वा झाला ना बेटा आपला. 18वा किती सोपा आहे तूच पहा बरं. वेगळा आहे का? असा नाही येत तुला? मॅम माझा पुस्तकात आहे. बरं, पुस्तकातला वेगळा काय आहे ना तो पाठव, आपण शेवटी घेऊयात. वेगळे प्रश्न मी म्हटलं ना तुम्हाला. वेगळे प्रश्न मी तुमचे नंतर घेणार आहे हे सांगितलं मी तुम्हाला. वेगळे होतील. वेगळे सर्वच तुमचे 18वे 17वे 12वे काय असतील तेवढे प्रश्न मी घेईन, पण शेवटी घेऊयात. मध्ये मध्ये प्लीज डिस्टर्ब करू नका. आता हे तुमचे जे आलेत ना प्रश्न ते घेते मी आता. 22 नंबरचा प्रश्न आला होता तो पाहता. आता कशा प्रकारचा फरक आहे का? 3 मध्ये 1 मिळवला 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, पुन्हा 5 म्हणजे हा असा तर फरक चालत नाही. आता वेगळ्या प्रकारे फरक आहे का? एकाड एक आहे का ते चेक करूयात. एकाड एक आहे का? हा, 3 दुणे 6, 1 7, 7 दुणे 14, 1 15 बरोबर आहे. एकाड एक आहे. अतिशय सोपं आहे पहा. या प्रकारे विचार करा आता. 7 आणि 3 ची पेअर करायची, 7 आणि 15 ची पेअर अशी एकाड एक पेअर जर केली तर काय होईल? 3 गुणिले 2, 3 दुणे 6 अधिक 1 जर केलं तर हा 7 मिळतो. तसंच 7च्या दुप्पट करायचं आणि अधिक 1 करायचं. 7 2 जार 14 आणि 1 हा 15 होणार आहे. तसाच हा पुढे 15 गुणिले 2 अधिक 1, 15 दुणे 30 आणि 1 31 झालं. आता पुढचा नंबर शोधायचा आहे आपल्याला या प्रकारे. आता 4 गुणिले 2 8, 8 आणि 2 10 होतात. म्हणजे इकडे गुणाकार करून 2 2 मिळवलेले आहेत. 4 गुणिले 2 अधिक 2, 4 दुणे 8 आणि 8 आणि 2 10 होतात. अगदी त्याच प्रकारे 10 गुणिले 2 अधिक 2, 10 दुणे 20, 20 आणि 2 झाले 22. त्याच प्रकारे करायचे 22 गुणिले 2 अधिक 2, 22 दुणे 44, 44 आणि 2 होतात 46. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, आता जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आला होता माझ्याकडे 23, 24 आणि 25 हे सलग प्रश्न आहेत. 35, 33, 30 आणि 35. आता यांच्यामध्ये काही संबंध आहे का? कमी जास्त झालेत का पाहूयात आपण. ते 2 ने कमी झाला, इकडे 3 ने कमी झाला, 5 ने कमी झाला, 2 3 5 या क्रमवार मूळ संख्या आहेत. म्हणजे आता यानंतर येणारी क्रमवार मूळ 7 आहे. 25 मधून 7 कमी केले, उरले किती? 18. पर्याय पण जुळतो आणि इथे क्रमवार मूळ संख्यांचा फरक पण जुळतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 18 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न आहे 143, 244, 345 आणि 446. बरं, आता यांच्यामध्ये आपण कशा प्रकारचा संबंध आहे तो पाहूयात. दोन आणि एक 3, 3 आणि 1 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4. म्हणजे इथं शतक अधिक 1 झालेला आहे. प्रत्येक शतकामध्ये 1 1 ने वाढ झालेली, शतक अधिक 1 झालेला आहे. आता दशक आहे असतच आहे, म्हणजे दशक काय आहे तोच आहे तोच. त्यानंतर 3 आणि 1 4, 4 आणि 1 5 आणि 5 आणि 1 6. एकक जो आहे 1 1 ने वाढलेला आहे. एकक अधिक 1 या प्रकारे संख्या तयार झाल्या. आता समजा 3 अंकी प्रत्येक संख्या आहे आपली. इथे किती संख्या आहेत? 1 2 3 4. मग पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या, चौथी संख्या आणि उत्तरामध्ये मिळणारी ही संख्या.
आता इथे 1 आला, नंतर दशक स्थानी हा 2 आला सुरुवातीचा अंक, त्यानंतर 3 आला, 4 आला, त्यानंतर सुरुवातीचा अंक आता हा 5 येणार. त्यानंतर आता हा दशक लिहून घेऊया. दशक सर्वांचा आहे असाच आहे. प्रत्येकाचा दशक 4 4 4 4 यामध्ये बदल करायचा नाही. आता इथे एकक स्थानी 3 आहे. तर 3 मध्ये मात्र बदल झाला. 3 मध्ये 1 मिळवले 4 झाले. 4 मध्ये 1 मिळवले 5 झाले. 5 मध्ये 1 मिळवला 6 झाला. 6 मध्ये 1 मिळवला 7 झाला. 547. पर्याय क्रमांक 3. ओके, प्रश्न समजला का सर्वांना? यामध्ये आहेत का काही डाऊट? हे समजतंय का सर्वांना? नाही. नाही. हो. नाही. घ्या. नाही. 25 नंबर. नाही मॅम. 20, 42, 52 आणि 34. आता यांच्यामध्ये